जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला माहिती आहे येण्यात थोडा उशीर झाला आहे. आम्ही सकाळपासून वेगळ्या वेगळ्या तालुक्यांमध्ये अशाच कार्यकर्ता मेळाव्यांना संबोधित करत आहोत. भेटीगाठी सुरू आहेत. येताना मध्ये एका शेतावर देखील उतरलो होतो आणि मला वाटतं हेच महत्त्वाचं आहे की आज जे आपण करत आहोत, जो संवाद साधत आहोत, हा संवाद आपण लोकसभेच्या आधी देखील साधला होता. त्याच्या आधी निष्ठा यात्रा झाली होती. सरकार असताना तर अनेकदा मी इथे आलेलो आहे, पण सरकार गेल्यानंतर देखील आपण असं सांगत होतं की 2 ते 3दा मी इथे आलेलो आहे. कधी बाहेर चौकात सभा झाली, कधी रोड शो झालाय. हे सगळं झालेलं आहे. काय झालं रे? हां ठीक आहे, त्यांच्या माध्यमातून आपण बाहेर पण जातो. थोडं फोटोग्राफरनी थोडं बसून घ्या, बाकी चालतं. तुमच्या फोनमध्ये मी नाही येतं. ठीक आहे, ठीक आहे. आता दिसतोय का? पण त्यावेळी मी पण तुम्हाला एक जी गोष्ट सांगत होतो ती अत्यंत महत्त्वाची होती आणि आज देखील तेच महत्त्व ह्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेला आहे. त्यावेळीची लढाई होती आपली, निष्ठा यात्रेत असेल किंवा त्याच्यानंतर लोकसभेच्या वेळी असेल, ही लढाई आपली तशी काही सोपी नव्हती. लढाई करताना दोन्ही बाजू जर एकच असेल, एकाच वजनाच्या असतील, तर ती लढाई आपण एक फेअर ग्राउंड मानतो. पण एका बाजूला भाजप होती, सगळं काही त्यांच्याकडे होतं. ईडी, IT, CBI, पोलीस, सगळी यंत्रणा, निवडणूक आयोग. आणि त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपण इंडिया आघाडी होतो, म्हणजे आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले मित्रपक्ष. आपली लढाई ही या देशातल्या लोकशाहीसाठी होती. आपली लढाई या देशातल्या संविधानासाठी होती, जे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलं. आणि ही लढाई आपल्याला आठवत असेल, लोकसभा जिंकल्यानंतर, आणि मी जिंकलो ह्याच्यासाठी म्हणतो, कदाचित सीट गेली असेल, पण लोकसभा एवढ्यासाठी जिंकलो कारण ज्या लोकांना वाटत होतं की ते 400 पार जातील, ज्या लोकांना वाटत होतं की त्यांची हुकुमशाही आपल्यावर लादू शकतील, ज्या लोकांना वाटत होतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू शकतील, आणि ज्या लोकांना वाटत होतं की संविधान बाजूला ठेवून लोकशाहीला चिरडू शकतील, ते करण्यापासून आपण भाजपला रोखलं, त्या हुकुमशहानं रोखलं. म्हणून मी तुमचं अभिनंदन करायला आलेलो आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की अरे आदित्य परत तेच बोलतोय, परत निवडणुकीचं का बोलतोय. पण एक लोकसभा निवडणूक निघून गेली, हुकुमशहाला आपण रोखून घेतलं. तिथे त्यांची 240 वर भाजपचे आकडे जे आहेत खासदारकीचे ते तिथे अडवले. आणि हे सगळं झाल्यानंतर देखील सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आता आपल्या आयुष्यातली ही येणारी निवडणूक आहे, म्हणजे विधानसभेची निवडणूक आहे. आपण ठरवलं पाहिजे की विधानसभेची निवडणूक देखील आपलीच झाली पाहिजे, विधानसभेत आपलाच विजय झाला पाहिजे. अनेकदा आपण विचार करतो की होय मला गावात रस्ता करायचा आहे म्हणून मी अमुकाला खासदार करीन, अमुकाला आमदार करीन. होय मला इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे म्हणून अमुकाला मी आमदार करीन किंवा जिल्हा परिषदेवर नेईन. पण ही निवडणूक नुसतं वॉटर गटर मीटरवर नाही आहे. ही निवडणूक फक्त गावातल्या रस्त्याबद्दल नाही आहे. ही निवडणूक कोण आपल्याला इथून काय सांगून जातं त्याच्याबद्दल नाही आहे. ही निवडणूक आपल्या गेल्या 5 वर्षातल्या संपूर्ण एक्सपिरियन्सबद्दल आहे, संपूर्ण जे काही आपण डोळ्यासमोर बघितलेलं आहे अनुभवाबद्दल आहे. 5 वर्ष म्हणजे 2019 पासून आत्तापर्यंत 24 पर्यंत आपण पाहत आलो. 2 वर्ष ही आपली महाविकास आघाडीची आणि 2 वर्ष ही आत्ता ह्या मिंदे सरकारची, खोके सरकारची. दोन्ही आपण हे जर बाजू पाहिल्या तर आपल्या 2-2.5 वर्षामध्ये उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, कोविडचा काळ होता, जागतिक महामारी होती कोविड, आणि आपण लढा तर दिलाच. आणि उद्धवसाहेबांचं जे नेतृत्व होतं त्यावेळीचं, त्याचं कौतुक फक्त आपल्या देशात नाही तर जागतिक पातळीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संस्था जी आहे त्यांनी पण केलं होतं की महाराष्ट्र मॉडेल हे जगाने पाहिलं पाहिजे. पण आज आपण पाहत आहोत, आज काही आता पत्ता नाही. सगळे जे काही लक्ष आहे ते कॉन्ट्रॅक्टवर आहे, टेंडरवर आहे, कॉन्ट्रॅक्टवर आहे. पण जनतेवर कुठेही लक्ष नाही आहे. आत्ता शेतात थांबलो होतो आम्ही, एका बांधावर गेलो होतो आत्ता, आणि सहज विचारलं की काय परिस्थिती आहे. जे उत्तर सगळीकडे मिळतं ते मला इथे पण मिळालं. इथे मला शेतकरी बांधव किती जरा हात वरती करून दाखव. सगळे तुम्ही शेतकरी आहात. खोटे शेतकरी नाहीत ना, खरे शेतकरी आहेत. पक्षांनी बोलवलेले शेतकरी नाहीत ना, खरे शेतकरी आहेत, ओरिजिनल. म्हणजे मिंदींसारखे नाही आहेत ना तुम्ही, ओरिजिनल आहात. आज जे मला उत्तर मिळालं तेच मी तुम्हाला विचारतोय.
आपलं शेती जी चाललेली आहे सगळं काही नीट आहे का, बरं आहे का? हे 50 खोकेवाले जसं एकदम ओके बोलतात तसं सगळं काही एकदम ओके आहे का? का नाही ओके? शेतमालाला भाव आहे, महागाई आहे, परवडतं सगळं? आता मला तुम्ही सांगा, आम्ही जेव्हा शहरात एखादं भाजीपाला घ्यायला जातो, फळ घ्यायला जातो किंवा काही तुमच्या शेतातलं घ्यायला जातो, थोडी जर किंमत इकडे तिकडे झाली की आम्ही बोंबाबोंब सुरू करतो, अरे हे सगळं महागलंय, ते सगळं महागलंय. पण तुम्ही जेव्हा बोलता की खतावर GST आहे, खताचा भाव वाढत चाललाय, कोणी तुमचं ऐकतंय का? गेल्या 2 वर्षात परिस्थिती जी बिकट होत चाललेली आहे. काल परवाकडेच मी वाचत होतो, काही काही जिल्ह्यांमध्ये तर जणू काय प्रत्येक आठवड्यात एक आत्महत्या होते. पण हे सगळी परिस्थिती पाहून तुमच्याकडे कोणीतरी सांगायला तरी येते का सरकारमधून की बाबांनो आम्ही तुमच्या सोबत आहोत? ह्या राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत ऐकलेत का? कोणी नाव माहिती आहे का? पाहिलंय का कधी? आपल्या जिल्ह्यात आलेत का? तालुक्यात आलेत का? बांधावर आलेत का? कधीच नाही आलेत. आता येतील निवडणूक आले की घराघरा फिरतील, मग काहीतरी माझा लाडका शेतकरी अशी योजना काढतील. पण हे सगळं जे चालू आहे ह्याची तुलना आपल्या 2 वर्षाबरोबर करा, 2.5 वर्षाबरोबर करा. आपल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा 2019 मध्ये उद्धवसाहेब मुख्यमंत्री बनले होते, लगेचच त्यांनी कर्जमुक्ती जाहीर केली. 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज ह्या महाराष्ट्रात होती, ज्या शेतकऱ्यांची कर्ज होती, ती कर्ज मुक्त करून दाखवली. हे आपलं सरकार होतं. खरं बोलतोय ना मी, खोटं बोलतोय का? खरं आहे ना मी बोलतोय ते. मला आठवतं तो दिवस, मला आठवतो नागपूरचं अधिवेशन होतं आणि उद्धवसाहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं. ते देखील आले आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की उद्धवसाहेब सांगा, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्या मनात काय आहे, कोणाला मदत करायची, कोणासाठी मदत करायची, सगळे जे काही आर्थिक मदत करायची, तरतूद करायची, ती कशासाठी करायची. आणि उद्धवसाहेबांनी सांगितलं होतं की मी निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे की मला कर्जमुक्ती करायची, माफ नाही, गुन्हेगाराला पण माफ करतो, कर्ज माफी नाही तर कर्जमुक्त करायचं आहे आणि ते मला माझा पहिला निर्णय म्हणून ते करायचं. काही काही राजकीय मंडळी आजूबाजूला होती, ते गालातल्या गालात हसायला लागले की अरे हा काय माणूस आहे, याला राजकारण कळतं का? तर उद्धवसाहेबांनी विचारलं काय झालं, काय इथे काय गडबड चालू रे? तर उद्धवसाहेबांनी विचारलं काय गडबड, काय नक्की काय झालं, तुम्ही का गालातले गालात हसताय? अधिकाऱ्यांनी विचारलं तुमच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह काय? तर त्या राजकीय मंडळींनी सांगितलं साहेब ठीक आहे, तुम्ही आत्ता मुख्यमंत्री झालात, मागच्याच आठवड्यात शपथविधी झाली आहे, तुमचं मन राजकीय नाही आहे, तुम्ही जे असली राजकारणी लोक असतात तसे नाही आहेत, तुम्ही पॉलिटिशियन ज्याला बोलतात तसे नाही आहेत, तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही ना, तुम्ही एकदम मनातून विचार करता, हृदयातून विचार करता. ठीक आहे, तुम्ही आत्ता कर्जमुक्ती करायची, पण हे सगळे खेळ साहेब निवडणूक जवळ आली की करायचे असतात, आत्ता नसतं करायचं, अजून आपल्या निवडणुकीला 5 वर्ष आहेत. आणि उद्धव साहेबांनी सांगितलं मी राजकारणी नाही आहे, मी कुटुंब प्रमुख म्हणून मला ओळख माझी हवी आहे, मला माझ्या जनतेचं काम करायचं, मी जो शब्द दिलेला आहे तो पाळणार आणि पहिलाच निर्णय कर्जमुक्तीचा घेणार. तो घेतला, ते आपण काम करून दाखवलं. तसंच मला आठवतं कोविडच्या काळी देखील अर्थचक्र राज्याचं आपलं बंद पडलं होतं, पण जेव्हा जेव्हा आपल्यावर काही संकट आलं असेल, काही आपत्ती आली असेल, मग गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, कधी दुष्काळ असेल, जी काही मदत आपण करू शकलो ती केली. आपण नुसतं पंचनामे करून सोडून नाही दिलं, 5 रुपयाचे 10 रुपयाचे चेक देऊन सोडून नाही दिलं. विमा कंपन्यांवर दबाव आणला आपण की विमा ज्यांनी घेतला तुम्ही त्यांना मदत त्यांनी केलीच पाहिजे. तसंच नुकसान भरपाई जी सरकारमधून मिळाली पाहिजे ती मिळालीच पाहिजे आणि त्यावेळी मिळाली होती. पण आजचे 2 वर्ष आपण पाहतोय, जेव्हा जेव्हा मी बांधावर गेलोय, एक तर कृषी मंत्री कोण आहे हे माहिती नसतं, कृषी मंत्री कधी तिथे फिरकले नसतात, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना काही पडलेली नसते, सगळं काही खर्च हा होर्डिंग बॅनरवर होतो. पण आज आपण पाहतोय आज शेतकरी त्रस्त झालेले आहेत. आणि हेच नाही तर केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, भाजप आणि मिंदे ह्याच्यामध्ये काही फरक नाही आहे, हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कदाचित उद्या निवडणूक लागेल, अजून निवडणूक कधी लागेल हे कोणाला माहिती नाही, कारण निवडणूक आयोगाला अजून भाजपकडून परवानगी मिळाली नाही की महाराष्ट्रात निवडणूक लावा. त्यांनी हरियाणामध्ये लावलेली आहे, त्यांनी काश्मीरमध्ये लावलेली आहे, पण महाराष्ट्र आणि झारखंडात अजून निवडणूक लावलेली नाही आहे. आणि हेच तुम्हाला सांगायचं आहे की हीच ती भाजप आहे. कालच आपण पाहिलं असेल, कंगना रनौत त्यांच्या खासदार आहेत, त्यांनी सांगितलं आहे की जे शेतकरी आंदोलनानं बसलेले तिथे दिल्लीच्या बॉर्डरवर, तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी, हरियाणातले शेतकरी होते, पंजाबमधले शेतकरी होते, उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते, आपल्या महाराष्ट्रातून काही शेतकरी त्यांना पाठिंबा द्यायला गेले होते. त्या शेतकऱ्यांना भाजप अतिरेकी बोलून झाले, नक्षलवादी बोलून झाले,
माओवादी बोलून झालंय, त्यांच्यावर लाठीचार्ज करून झालाय, अश्रुधूर सोडून झालाय, गोळीबार करून झालाय, पण अजून त्यांच्या मनातला राग, भाजपाच्या मनातला राग शेतकऱ्यांबद्दलचा हा काही जात नाहीये. कालच कंगना रनौत बोललेले आहेत की शेतकरी तिथे बसले होते, तिथे रेप चालले होते आणि मर्डर चालले होते. आपण जर सगळे शेतकरी असाल तर हे तुम्हाला वाक्य मान्य आहे कंगना रनौतचं? तुम्हाला जे भाजपा अतिरेकी बोलतं, तुम्हाला जे माओवादी बोलतं, जे अर्बन नक्सल बोलतात, जे सांगतात की तिथे शेतकरी आंदोलनामध्ये रेप चालू होते, मर्डर चालू होते, हे सगळं तुम्हाला मान्य आहे? आणि मग तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही या निवडणुकीमध्ये, येत्या निवडणुकीमध्ये चुकूनही भाजपला मतदान करू शकाल का? जे आपल्या शेतकऱ्यांना, जे अन्नदात्याला अतिरेकी बोलतात, नक्षलवादी बोलतात, वेगळेवेगळी नावं ठेवतात, लाठीचार्ज करतात, त्यांना आपण शेतकरी म्हणून कधीही माफ करू शकणार नाही. आणि हाच पक्ष आहे भाजप, ज्यांनी लोकसभेच्या आधी कांद्यावर निर्यात बंदी लावली होती. तुम्ही आंदोलन केलं तेव्हा पहिली कांद्याची निर्यात बंदी उठवली, ती गुजरातमध्ये उठवली आणि त्याच्या 1 महिन्यानंतर इथे महाराष्ट्रात उठवली. का हा दुजाभाव सतत चालू असतो आपल्या राज्याबरोबर? का आपल्याला अशी हे सतत वागणूक मिळत असते की जणू काही आपलं काही महत्वच नाही या देशामध्ये, ह्या पूर्ण आपल्या भारतामध्ये? भाजपच्या डोळ्यात आपण महाराष्ट्र म्हणून का एवढ्या कमी भावावर असतो? का आपली किंमत एवढी कमी लेखतात? कारण आत्तापर्यंत आपण त्यांना दाखवलेलं नाहीये की महाराष्ट्र काय आहे. ते या लोकसभेत त्यांना कळलं की तुम्ही आमच्याबरोबर दुजाभाव कराल तर तुम्हाला आम्ही इथून जास्तीत जास्त जागा देणारच नाही, कमीत कमी जागा काय इथून पळवल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ या महाराष्ट्राने घेतली पाहिजे. पण असं आपल्या शेतकऱ्यांबरोबर दुजाभाव होतो, कृषी क्षेत्रात आपल्या दुजाभाव होतो महाराष्ट्रासोबत. तसंच उद्योग क्षेत्र देखील काही पुढे आणि भलं काही चाललं नाही उद्योग क्षेत्रामध्ये. आपल्या महाराष्ट्रात साधारणपणे 250 ते 200 आमदार असे आहेत जे सत्ताधारी पक्षामध्ये बसलेले आहेत. मग त्याच्यात भाजपाचे आहेत, त्याच्यात मिंदेंबरोबर पळालेले 40 चोर आहेत, त्याच्यात फुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसले आहेत, काही त्यांचे अपक्ष गेलेले आहेत. अनेक लोक, साधारणपणे 250 आमदार आपल्या महाराष्ट्राच्या विधानभवनात आहेत, विधानसभेत आहेत, जे सत्ताधारी बाकांवर बसतात. मी तरी आत्तापर्यंत या 250 लोकांमधून एकालाही पाहिलं नाहीये ज्यांनी 2 वर्षामध्ये छाती ठोकून सांगितलं असेल की माझ्या मतदारसंघात मी तरुण मुलामुलींसाठी नोकऱ्यांची संधी आणली. ऐकलंय कोणी इथे? पाहिलंय कोणी इथे? त्या 250 आमदारांमधून जे सत्ताधारी आमदार आहेत, सत्तेच्या बाकावर बसलेले आहेत, त्यांची स्वतःची प्रगती झाली, अनेक लोकांची प्रगती झाली. मग स्थानिक गद्दारांची प्रगती झाली असेल, अनेक वेगळ्या लोकांची प्रगती झाली. गाड्या मोठ्या घेतले, बंगले मोठे घेतले, जमिनी झाल्या, कोणी वाईनची दुकानं काढली, कोणी काय काढलं. पण तुम्ही मला सांगा, आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे का? झाली कुठे? मग का असं होतं आपल्या राज्याबरोबर? आणि परत मी तुलना करेन आपल्या सरकारची ह्यांच्या सरकार बरोबर, ह्यांची राजवटी बरोबर. ह्यांचं सरकार नाही, ह्यांचं घटनाबाह्य सरकार आहे. पण तुलना करायची झाली तर आपलं जेव्हा सरकार होतं, महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, तेव्हा जून 2020 पासून जून 2022 पर्यंत 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण आपल्या राज्यात आणण्यात यशस्वी ठरलो होतो. गुंतवणूक आणली आपण, नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या आपण, स्थानिक भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या मिळणार हा देखील कायदा आपण करून दाखवला होता. आणि हे सगळं चालू असताना अनेक मोठ्या कंपन्या, मग वेदांता फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, एअरबस टाटा असेल, हे सगळं आपण महाराष्ट्रात खेचून आणत होतो. वरती पण केंद्र सरकार मोदी साहेबांचं होतं, बहुमताचं सरकार होतं. पण आत्ता जसं होत आहे, आता वरती पण सरकार त्यांचं आहे, खालती पण राजवट त्यांची आहे. पण एक इंजिन काय दोन्ही इंजिन फेल झाल्यासारखे आहेत. त्यावेळी आपलं तर इंजिन चालू होतं, वरचं इंजिन माहीत नाही. आता बोलतात डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, आता अजून किती इंजिन माहीत नाही. इंजिन टेक ऑफ नाही घेत तर आम्ही काय करायचं? आज प्रश्न हा पडलेला आहे मला की 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये मी एक 34 वर्षाचा युवा म्हणून सतत सगळीकडे जात आहे, प्रत्येक जिल्ह्यात जात आणि विचारत आहे की तुमच्याकडे नोकऱ्या आहेत का? नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्यात का? रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात का? कधी नवीन उद्योगधंदा तुमच्या जिल्ह्यात आलाय का? कोणी मला एक सुद्धा अशी व्यक्ती भेटली नाहीये ज्यांनी या 2 वर्षामध्ये नवीन नोकऱ्यांच्या संध्यांबद्दल काही ऐकलं असेल. हे दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं. आणि का हे असं घडवत आहेत काय माहीत? का असं आपल्याच बरोबर होतंय हे काय माहीत? का एवढा द्वेष भाजपच्या मनात महाराष्ट्राबद्दल आहे हे कोणास ठाऊक. पण आज तुम्हाला सांगतो मी, हा द्वेष जो आहे तो खरा आहे. कारण ह्या सगळ्या कंपन्या जे मी सांगतो तुम्हाला, मग वेदांता फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, एअरबस टाटा असेल, ह्या सगळ्या कंपन्या आपलं जर सरकार असतं तर 1000% लिहून घ्या, महाराष्ट्रातच आल्या असत्या आणि नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध झाल्या असत्या. कमीत कमी 3 लाख तरुण तरुणींना
ह्या सगळ्या कंपन्यांमधून नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या. पण आज दुर्दैव असं की आज 40 गद्दारांची प्रगती झाली. आज ते 12 खासदार जे पळून गेले त्यांची प्रगती झाली. कदाचित फुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसची प्रगती होत आहे. पण आज माझ्या महाराष्ट्राची प्रगती काही होत नाहीये. कारण प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर काय, गतिरोधक काय, प्रत्येक ठिकाणी भिंत उभी केलेली आणि त्या भिंतीवरनं उडी मारणं हे खूप कठीण झालेलं आहे. आज सगळीकडे आपण पाहतोय भ्रष्टाचार आहे. सगळीकडे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षा आंदोलन करा, आंदोलन केल्यानंतर पेपर येतो, पेपर कधी फुटलेला असतो. बरं फुटला नाही तर तुम्ही पास होता आणि पास झाल्यानंतर देखील बदली पोस्टिंगसाठी तुम्हाला पैसेच द्यायला लागतात. ही परिस्थिती आज महाराष्ट्राची उद्भवलेली आहे. ती एकाच कारणामुळे उद्भवलेली आहे, कारण हे गद्दारांचं सरकार, हे चोरांचं सरकार आपण आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. ह्यांचं भलं चाललंय सगळं. ह्यांना माहिती आहे की ह्यांचं सरकार परत कधी येणार नाहीये. व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम सारखं ह्यांचं चाललेलं आहे आणि ह्यांची पेन्शनचं सगळं हे योजना बनवून ठेवलेलं आहे. कारण 50 खोके करायचं काय? महाराष्ट्राला दिले धोके, स्वतःसाठी 50 खोके. पण हे सगळं जे आहे हे आपल्या डोळ्या देखत आपण पाहतोय की महाराष्ट्राचं स्वाभिमान चिरडला चाललेला आहे. महाराष्ट्राची आत्मा चिरडत आहेत आणि कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राला मागेच नाही तर आपल्या राज्याच्या आपल्या देशातल्या पहिली 10 राज्य त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे. का एवढा भाजपच्या मनात आपल्याबद्दल द्वेष आहे? आजच आत्ता पाहत होतो मी मालवणमध्ये 4 डिसेंबर 2023ला प्रधानमंत्री महोदयांनी जे अनावरण केलेलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं, तो पुतळा देखील पडला. म्हणजे विचार करा तुम्ही, त्या पुतळ्यात, छत्रपतींच्या पुतळ्यात देखील ह्यांनी भ्रष्टाचार केला असेल, भाजपाने भ्रष्टाचार केला असेल. ही परिस्थिती आहे. खरी की खोटी मला माहीत नाही, पण चौकशी झाली पाहिजे. नेव्ही डेच्या दिवशी जो पुतळ्याचं अनावरण झालं 4 डिसेंबरला आपल्या कोकणामध्ये, आत्ता घाईघाईत झालं, निवडणुकीच्या तोंडावर झालं. तो पुतळा पडतोच कसा? पुतळा बनवताना तुम्ही आधार दिला नव्हता का? प्रधानमंत्री महोदयांना जेव्हा तुम्ही अनावरणासाठी आणता, देशातले सर्वोच्च पदावर बसलेले नेते जे आहेत त्यांना जेव्हा तुम्ही आणता, तेव्हा तुम्ही एवढी देखील काळजी घेत नाही की त्या पुतळ्यात भ्रष्टाचार होणार नाही. चौकशी झालीच पाहिजे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण आपण पाहतोय, हे दुर्दैव आपल्या राज्याचं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये, मग तुम्ही ऑलिम्पिक खेळात बघा, जेवढे ते खेलो इंडियाला पैसे येतात ते गुजरातला किती जातात आणि आपल्याला किती येतात, की तुम्ही शेतमालात बघा, की तुम्ही कृषी क्षेत्रात बघा, किंवा तुम्ही मग तरुणांच्या संध्यांमध्ये बघा, कुठेही आपल्याला काही मोकळीक मिळत नाही. श्वास घ्यायला एक वेळ नाही, संधी नाही, कुठेही वाढायला संधी मिळत नाही. आणि हे सगळं चालू असताना एका बाजूला आपल्याला डोळ्या देखत आपला महाराष्ट्र मागे जाताना दिसत आहे. एका बाजूला आपलं दिसत आहे की कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती ती एवढी बिकट होत चाललेली आहे. काल परवाकडेच मला एका पोलीस ऑफिसरवर कोयता गँगनी काही हमला केलेला आहे. ते पकडले 2-3 कोणीतरी, पण हमला होतोच कसा, एवढी हिंमत दाखवतातच कशी? आणि हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी फसव्या योजना आणल्या की मतं मिळवायची, हा जो प्रयत्न आहे ह्याच्यावर देखील तुम्हाला सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर आणायलाच लागेल. आत्ता ह्या शेतात उतरलं होतं तेव्हा तिथे ज्या काही 3-4 महिला होत्या त्यांना आमची चर्चा चाललेली, त्यांच्याशी संवाद साधत होतो. आणि अंबादासजींनी विचारलं, दानवेजींनी विचारलं त्यांना की 1500 खात्यात आले का? आणि ते हसायला लागल्या. असे हसायला लागले की त्यांना वाटलं असेल की आम्ही वेडे आहोत की 1500 म्हणजे काय केवढं मोठं दिलं असं वाटतंय. म्हणून त्यांनी विचारलं, साहेब 1500 मध्ये काय मिळणार हो आम्हाला? शेतमालाला भाव नाही, घर चालवायचं कसं माहिती नाही, आणि 1500 सरकार उपकार करतंय असं काहीतरी देऊ लागलेलं आहे. पण तुम्ही विचार करा, 10 वर्षात जादू दाखवतो तुम्हाला. तर मी जादूगार बनतो 2 मिनिटासाठी. डोळे बंद नका करू, कारण ह्या भाजपच्या जादूसाठी डोळे बंद करायची गरज नाहीये. शून्य कसे गायब होतात बघा तुम्ही. 2014ला 15 लाखाबद्दल बोलत होते, बरोबर ना? प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार बोलले होते ना? सगळ्यांनी ऐकलं होतं. आता 24ला 10 वर्षात किती बोलतात? शून्य झाले ना गायब. म्हणजे 15 लाखाबद्दल बोलणारे आता 1500 वर आले. ताईनं तुम्ही विचारा, शेतकरी बांधवांना विचारा, जेव्हा पंचनामे होतात आणि मदत जेव्हा येते तेव्हा 15 रुपयाचा चेक, कधी 2 रुपयाचे चेक असे येतात. हे 1500चं चुकून ह्यांचं सरकार डोक्यावर बसलं तर पुढच्या वर्षीपासून पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 15 रुपयाचे चेक यायला लागतील. 15 रुपयाचे चेक यायला लागतील. हे निर्लज्ज सरकार आहे. काल पण ते घटनाबाह्य मुख्यमंत्री विचारत चाललेले, पैसे मिळाले का असे विचारतात की सगळे आता लाखपती झालेले आहेत, करोडपती झालेत. कदाचित त्यांच्या मनात ते असेल, ते जसं आमदारांना विचारत होते ना, खोके मिळाले का, तसं सगळीकडे विचारत चाललेले. असे मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिलेत. पैसे मिळाले.
एका महिलेने तिथे हिंमत दाखवली, धाडस केलं आणि सांगितलं की नाही मिळाले, नाही आले. लगेच प्रश्न बदलला. सांगितलं मग आता पैशाचं काय करणार? अरे पैशाचं काय करणार म्हणजे काय, तुम्ही आम्हाला करोडपती बनवताय काय? 50 खोके देताय की आम्ही इमारत घेऊ की 72व्या मजल्यावर घर घेऊ? 1500 मध्ये तुम्ही मला सांगा, काय तुम्ही विकत घेऊ शकता का? काही विकत घेऊ शकता का? काय स्टॉक मार्केटमध्ये टाकणार आहे की तुमचं काय आमदार 1-2 विकत घेणार आहे आम्ही? असे सांगत होते की जसं काय 1500 कोटी दिले जनतेला. पण जेवढे पैसे महिलांना देतात त्याच्याहून जास्ती पैसे, अधिकचे पैसे खर्च करतात ते होर्डिंग आणि बॅनरवर. जेवढे पैसे महिलांना देतात त्याच्याहून अधिकचे पैसे सगळे जे काही योजना आहे त्यांची ती एवढीच आहे की त्यांचे जे काही दूत आहेत म्हणजे स्वतःचे कार्यकर्ते आहेत त्यांना 10-10 हजार रुपये त्यांच्या खात्यात द्यायचे. आज आपण विचार केला पाहिजे की लाडकी बहीण तर आम्हाला पाहिजेच आणि मी तुम्हाला शब्द देतोय, लाडकी बहीण तर पाहिजेच, आपलं सरकारांत वाढीव देऊ, पण वाढीव सोबतच आपल्याला सुरक्षित बहीण पण पाहिजे. सुरक्षित बहीण पाहिजे. कारण ज्या घटना घडायला लागलेल्या आहेत आपल्या देशामध्ये असेल, आपल्या राज्यामध्ये असेल, आणि ज्या निर्लज्जपणे हे घटनाबाह्य सरकार असेल किंवा भाजप असेल, जे कोणी अत्याचार करतात, जे कोणी बलात्कारी आहेत, त्यांची जी बाजू राखत आहेत, त्यांचं जे संरक्षण करत आहेत, महिलांचं संरक्षण करण्यापाहिजे त्यांच्या ऐवजी ते त्या बलात्कारांचं संरक्षण करतात. हे आज देशाचं दुर्दैव आहे, आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. बदलापूरमधलीच घटना आहे. आत्ता काही फाइंडिंग आलेले आहेत, रिपोर्ट आलेला आहे आणि ते फाइंडिंग जर आपण पाहिले तर हैराण व्हाल. CCTV आता ते सगळं गायब करून टाकलेलं आहे. म्हणजे ज्या शाळेमध्ये CCTV आहेत तिकडचं फाइंडिंग काढून टाकतात, सगळं CCTV गायब करून टाकतात. ज्या शाळेमध्ये नाही आहेत तिथे कॉन्ट्रॅक्ट द्यायचा म्हणून CCTV लावणार, पण जिथे घटना घडलेली आहे ते CCTV गायबच करून टाकणार. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे त्याच महिलेचा रिपोर्ट घेण्यासाठी, त्या लहान मुलीचा FIR दाखल करण्यासाठी तुम्ही पोलिसांना सांगितलं होतं FIR घ्यायचा नाही. पोलिसांना 6 दिवस, तुम्ही 7 दिवस FIR घेऊ दिला नाही. ज्या दिवशी FIR घेतला त्या दिवशी पण त्या गरोदर महिलेला 10 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवायचं. हे निर्लज्ज सरकार आहे. हे सरकार कधी आपला लाडका भाऊ होऊ शकतो का? होऊ शकतो का? म्हणजे ह्या मुख्यमंत्र्यांना वाटतं की जे आंदोलन करायला स्थानिक जनता उतरली होती हे सगळे राजकीय नेते होते आणि बाहेरून लोक आणलेले. तसेच किसन कातोरे भाजपचे आमदार ते देखील सांगतात की हे आंदोलन जे बदलापूरमध्ये झालं हे राजकीय होतं आणि हे भाजपच्या विरुद्ध होतं. अरे बलात्काराच्या विरुद्ध होतं, भाजपच्या विरुद्ध नव्हतं. ते तुमचे लोक जरी असले तरी आम्ही विकृतीच्या विरुद्ध आहोत. आम्ही तसं कुठच्याही राजकीय पक्षांवर बोट न दाखवता जो कोणी तो विकृत माणूस असेल त्याला फाशी द्या, ही आमची मागणी आहे. मग तिथे एक वामन म्हात्रे नावाचे एक स्थानिक त्यांचे आहेत गँग लीडर, त्यांचे कोण मिंदी गटाचे, त्यांनी सांगितलं, त्यांनी एका पत्रकाराला विचारलं, तू कशी विचारतेस जसं की तुझ्यावरच रेप झालाय? ही भाषा होऊ शकते का? हे लाडके भाऊ होऊ शकतात का? 1500 मध्ये आपल्याला हे पटवून देऊ शकतात का की हे आपले लाडके भाऊ झालेत? कुठचं राज्य आहे? महाराष्ट्र आहे, आपला पुरोगामी महाराष्ट्र. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जर महिलांवर कोणी हात उचलला, कोणी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर एक तर महिलांमध्ये त्यांना 5 मिनिटं सोडून द्या किंवा भर चौकात फाशी द्या. हीच आपली भूमिका राहिली पाहिजे, हेच आपलं धोरण राहिलं पाहिजे. जी आपण प्रेरणा घेतो, जे आपण बोलतो जय भवानी जय शिवाजी, जय भवानी आपण पहिलं बोलतो, ती भवानी माता, ते रूप आपलं दिसलं पाहिजे. आज महाराष्ट्र म्हणून ते रूप दाखवणं गरजेचं आहे. आणि तेच रूप दाखवण्यासाठी आपण उद्धव साहेबांचं जेव्हा नेतृत्वाखाली सरकार होतं तेव्हा आपण शक्ती कायदा आणला होता. 2020 मध्ये तो शक्ती कायदा मांडला, 21 मध्ये पारित केला. तो शक्ती कायदा त्यावेळीचे जे भाजपाल होते, राज्यपाल मी म्हणत नाही, भाजपचीच भूमिका घ्यायची, भाजपाल कोश्यारी साहेब, त्यांनी तो शक्ती कायदा घेतला आणि पाठवला राष्ट्रपती महोदयांकडे. तुम्ही विचार करा, 2021 निघून गेलं, 2022 निघून गेलं, 2023 निघून गेलं, तर 2024 ऑगस्ट संपत आलेला आहे, पण राष्ट्रपती महोदयांकडून अजून सही झालेली नाहीये. का नाही सही होत ह्याच्यावर? हा काय कायदा भाजपच्या विरोधात आहे की हा कायदा मेंदेंच्या विरोधात आहे? हा कायदा महिलांवर जो अत्याचार करतो, बलात्काराचा प्रयत्न करतो किंवा जो बलात्कार करतो त्याच्या विरोधात कायदा आहे. कायद्याला आपण शक्ती देत आहोत आणि म्हणून शक्ती कायदा त्याचं नाव केलेलं आपण. पण आज आपण पाहत आहोत की भाजपाला महाराष्ट्राबद्दल द्वेष एवढा आहे की महिलांच्या हितात देखील एक कायदा बनत असेल तरी तो त्यांनी पाठवला राष्ट्रपती महोदयांकडे आणि तिथे जाऊन प्रलंबित राहिलेला आहे 3 वर्ष. असाच तो कायदा प्रलंबित आहे. आपण न्यायाची अपेक्षा करायची तरी का आणि कशी आणि कोणाकडून? भाजपाकडून कशी न्यायाची अपेक्षा करू शकतो आपण? मला आठवतं काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये एक रेप झाली होती. बिल्किस बानो नावाची बाई होती, महिला होती, तिच्यावर रेप झाला. तो रेप होत असताना तिच्या डोळ्यात देखत तिच्या तरुण मुलीला, लहान मुलीला डोकं फोडून चिरडून मारून टाकलं होतं. त्या बलात्कारानं, त्या अत्याचारी लोकांना सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली होती.
जन्मठेपेची सजा सुनावली होती आणि ती जन्मठेप संपायच्या आधीच गुजरातमधल्या भाजप सरकारने ह्या बलात्कारांना बाहेर आणलं, त्यांची आरती ओवाळली, त्यांना गळ्यात हार घातले आणि अभिमानाने त्यांना गावात सगळीकडे फिरवलं प्रचारासाठी भाजपाच्या. असलं भाजप हे आपलं लाडकं भाऊ होऊ शकतं का? जी महिलांची कदर करत नाही, महिलांचा आदर करत नाही. ठीक आहे, बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असेल, पण आपल्याला जी शिकवण आहे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ती हीच आहे की जातपात धर्म न बघता ज्यांनीही बलात्कार केला असेल त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे, तर आणि तरच तुम्ही लाडके भाऊ असू शकता, नाहीतर तुम्ही भाऊ मानण्याचे तुमची लायकी नाही. पण तसेच प्रधानमंत्री महोदय कर्नाटकमध्ये गेले. एक रेवण्ण नावाचा एक राक्षस आहे तिथे, 2500 महिलांवर त्यांनी बलात्कार केले आहेत, अत्याचार केलेले आहेत आणि व्हिडिओ केलेला आहे त्याचा. 2500. त्याच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री महोदय गेले, त्याला जिंकून आणण्याचा प्रयत्न केला, त्याला पळवून नेण्यासाठी देखील भाजपाने मदत केली होती आणि अजूनही मला वाटतं त्याला अटक जी काही जशी व्हायला पाहिजे तशी झालेली नाही आहे. मुद्दा हाच राहतो की जी भाजपा सतत अशा लोकांचं पाठराखण करत असते, संरक्षण करत असते, त्या भाजपाला आपण आपला लाडका भाऊ मानू शकतो का? नाही मानू शकत. हे सरकार आपण पाहतोय एवढं निर्लज्ज झाले, निर्दयी झालेलं आहे की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, जेव्हा बदलापूरमध्ये आंदोलन सुरू होतं, सगळ्या लाडक्या बहिणी तिथे रेल रोको करत होत्या, पोलिसांना त्यांनी लाठीचार्ज करायला लावला आणि स्वतः मुख्यमंत्री होते त्यांच्या फार्म हाऊसवर, जिथे 3-3 हेलिकॉप्टर जातात. अजून रस्ता नाहीये पण हेलिकॉप्टर जातात. आणि गृहमंत्री राज्याचे माहिती आहेत का कोण आहेत? ऐकून नाही आलं? कोण कोण ते कुठे होते माहिती का तुम्हाला? नागपूरला नव्हते, महाराष्ट्रातच नव्हते. बदलापूरचं आंदोलन होत असताना गृहमंत्री महोदय दिल्लीत होते, राजकीय चर्चा करायला गेले होते, फिरकलेही नाहीत बदलापूरमध्ये. मग आपण न्याय कोणाकडून मागायचा आणि मग न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? ही सगळी परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर ठेवल्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की जे चाललं आहे ते मान्य आहे की तुम्हाला बदल घडवायचा आहे. हे तुम्ही ठरवायचं. बघा, हे मी कधीच म्हणणार नाही की आपल्याला बदला घ्यायचा आहे, बदलाची भावना कधी आपल्या मनात नसते, पण आपल्याला बदल हा घडवायलाच लागेल, नाहीतर जे शेतकऱ्यांचे हाल चाललेत ते असेच राहतील. मी तुम्हाला सांगतोय, आज जो महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडला चाललेला आहे, स्वाभिमान, आत्मा, अस्मिता आपली चिरडली जात आहे, ती भाजपच्याच हातात राहिली. महाराष्ट्राची धुरा जर या मिंद्यांच्या हातात राहिली तर आपलं महाराष्ट्र म्हणून हे नाव पुसून टाकतील. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणाच्या महाराष्ट्रात राहायचं आहे. बदल हा घडवायलाच लागेल आणि तो बदल घडवण्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे, कारण बदल घडवणारे तुम्ही सगळे आहात. ही जनता जनार्दन आहे, तुमच्या हातात ती ताकद आहे. निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा लागेल, नोव्हेंबरमध्ये लागेल असं म्हणतात. गणपतीचे सण आहेत, नवरात्रीचे सण आहेत. आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की सणावारी कुठेही हे भाजपवाले व्हॉट्सॲपच्या मार्फत, सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी बातमी पसरून, कुठेतरी अफवा पसरून आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. मग एकतर हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करतील, तालुक्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला ठरवायचं आहे की आपण त्यांच्या आमिषाला, त्यांच्या धमकवण्याला, त्यांच्या या खोटारडेपणाला बळी पडणार आहोत की महाराष्ट्र म्हणून स्वाभिमानाने उठणार आहोत. तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही ठरवायचं आहे. कारण जर ताकद आपली पाहिजे असेल, जर आपल्याला आपलं राज्य जपायचं असेल, जोपासायचं असेल, आपला स्वाभिमान जोपासायचा असेल, तर मग आपल्याला त्या जोपासण्यासाठी, आपल्याला तो स्वाभिमान राखण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला लागेल. आपण 5 लोक, 5 वेगळ्या धर्माचे असू, 5 वेगळ्या जातींचे असू, 5 वेगळ्या तालुक्यातले असू, ही 5 बोटं आहेत, 5 बोटांनी काही होऊ शकत नाही. पण जर आपण एकत्र वज्रमूठ म्हणून आलो, मूठ आपण एकत्र केली, तर ही ताकद आहे जे सरकारला हलवू शकतं. जे तुम्ही दिल्लीतल्या सरकारला हलवून दाखवलेलं आहे, या महाराष्ट्रातल्या राजवटीला घालवू शकता. हा आत्मविश्वास तुमच्यात पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय, जे चाललं आहे ते मान्य आहे की बदल घडवायचा आहे? जे चालले आहे ते तसं चालू द्यायचं की आपण बदल घडवायचा आहे? जे चाललं आहे निर्लज्जपणा, तो आपण स्वीकारत आहोत की आपण आपल्या स्वाभिमानासाठी एकत्र येणार आहोत? आणि स्वाभिमानासाठी एकत्र येणार असू तर आपल्यामध्ये आता वाद नको, आपल्यामध्ये आता गैरसमज नको. सर्वांनी एक येऊन
आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं आहे. धन्यवाद. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.